आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी कुठं होतीस ग तू? किती शोधलंस तुला मी. तुला या आजोबाची आठवण पण नाही आली का? आठवण येत होती म्हणूनच तर मी आले भेटायला. आणि ती लवकरच आता आपल्याकडे कायमची राहायला येणार आहे. नंदाई आजी ही बिट्टू कशी ना नंदाई अगं सुखी व्हा. हे यार माझ्या कुठे पाहिलं का? शिका काहीतरी. गौरी चल आपण बोलून घेऊया सगळं, म्हणजे नंतर आपल्याला. नंदाई 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 हेड सर्वंट कोण आहे? मी आहे ना. मम्मी कामाचं बोलणार, तुम्ही काय ते पैशाचं बोलून घ्या. चंदूशेठ, कामाचं नाही लग्नाचं बोलायचं आहे. ते लग्न हो, गौरीजी लग्न करून या घरात येणार आहेत, या घरची सून म्हणून. सून? कोणाची सून? चंदू, अरे या घरची सून. या घरची सून? वा वा वा, चांगलंय की. पण मग मेडचं काय करायचं? कशाला हवीये मेड? आपण मिळून सगळी कामं करू. अगं गौरी, पण तू या. नंदाई, मी करेन. मला आवडतं आपल्या माणसांना खाऊ पिऊ घालायला. त्यात कसला आलाय कमीपणा? तुझ्या समोर कोण बोलणार? तुझ्या प्रेमानं तू बोलतीच बंद करून टाकतेस सगळ्यांची. चल आज चल. आई, मी आपलं जुनं घर पाहून येऊ? अगं पण काय, मी आहे ना. चंदू शेठ घेऊन जाईल तुला. चला बिट्टी. चल गौरी. आनंदाई, मी आले देवाला नमस्कार कर. बर तू चल, आपण बोलूया. हा या. काय शेवटी माझी विनंती नाकारून ह्या घरात आलीसच ना? मी सांगितलं होतं तुला रुद्रपासून लांब राहा म्हणून. तरी स्वतःच्या मनाला वाटेल ते केलं. माझं ऐकलं नाहीसच ना? हो, कारण आमचं प्रेम आहे एकमेकांवर. तुम्ही बघितलंत ना, मी इथे नव्हते तेव्हा रुद्रसरांची काय अवस्था झाली होती. मी त्यांना आणखी त्रास झालेला नाही बघू शकत आणि त्यांची साथही नाही सोडू शकत. थँक्यू गौरी. मला हेच अपेक्षित होतं. अगो रेवती आई, माझ्या मुलाच्या वाट्याला आजवर दुःख झालंय. पुन्हा त्याचं मन मोडलं असतं तर तो कोलमडला असता. गौरी, तू फक्त आणि फक्त त्याच्या मनाचा विचार केलास. एका आईला दुसरं काय हवं असतं तो? आईच्या डोळ्यात मुलांबद्दल खूप स्वप्न असतात. तसं माझंही होतं. आमच्या घराला शोभेल अशी तोला मुलाची सून यावी असं मलाही वाटत होतं. पण काय,
मुलाच्या इच्छेपुढे नमतं घ्यावंच लागतं. त्याचं सुख कशात आहे हे महत्वाचं आणि तेच करावं. गौरी, माझ्या रुद्रचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे म्हणून काळजी वाटत होती त्याची. गौरी, मला एक वचन देशील? कसलं वचन? हेच की तू रुद्रला दुखावणार नाहीस, त्याची साथ कधीही सोडणार नाहीस. वचन दे, तू त्याच्या आयुष्यातून, त्याच्या विश्वातून त्याला सोडून दूर निघून जाणार नाहीस. गौरी, माझ्या रुद्रच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या काळानंतर हा सुखाचा क्षण आलाय. तू हा निसटून जाऊ देणार नाहीस. मला वचन दे. रेवती मॅडम, मी तुम्हाला वचन देते, मी रुद्र सरांची साथ कधीच सोडणार नाही. थँक्यू. येते. तू लाख म्हणशील ग आयुष्यातून दूर होणार नाहीस, पण मी आहे ना, मुळात दूर व्हायला मी तुला रुद्रच्या जवळच येऊ देणार नाही. हे वचन जड जाणार आहे तुला. रेवती, 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 आ कर. काय तुझे बोलतेस ना ते तुझ्या मेंदूला कळतं की नाही हे बघायचंय मला. म्हटलं इथे जिभेचं आणि मेंदूचं कनेक्शन तर नाही तुटलं, पण म्हटलं बघू. काय बोलतेस?